अरे धरकी नाही कुठं धरायचं कुठे काय दादा काय धरलं तरी चालतो काय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तुमचा भाऊ सकाळी कुठे जातोय. तर तुमचा भाऊ सकाळी सांगत नाही तर डायरेक्ट जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि आता भैरीच्या मंदिराच्या इथे जातोय, म्हणजे चिपळूणचं जे मोठं मंदिर आहे भैरीचं तिथे जातोय. सगळे क्रिएटर्स वगैरे तिथे आलेत आणि आम्ही सगळे क्रिएटर्स मिळून जातोय. तर तुम्हाला दाखवतो. आणि आपला ओहो रॉकेट घेऊन जाणार आहे आता आम्ही. गाईज बारक्या पण आला आहे, दिस इज रॉकेट. आणि आता सगळे क्रिएटर्स पण येतात, आम्ही डायरेक्ट जातोय. गाईज आपल्याला जॉईन झाले ओमकार वालेकर ड्रोन शॉटर. आणि इकडून यार वेदू आंघोळ करून आलास. गाईज सगळे आले अजून याच्यात पाठवून वेदू वगैरे ओ अजून वेदू आता वगैरे याच्यात पाठवून. आणि आता आलो जातो डायरेक्ट त्या स्पॉटवर तिकडे जाऊ. गाईज मी तुम्हाला बोलवतो स्पॉटवर आता आम्ही आलो. टी शर्ट ओपन केल्याने दाखवतोय ते आहे म्हणजे ओ वॉटर डिस्टार डिस्टार तिथे वॉटर लिहिलं ना, वॉटर पार्क. आणि सगळे येतात आता पाठवून. आम्ही पुढे आलो रॉकेट घेऊन, कारण आमचा रॉकेट आहे म्हणून आम्ही पुढे आलो. ओ बारके हो. आणि आत्ताच फेमस म्हणजे जे चर्चेत होते ते चिराग मोरे मंडळी हो. आणि आपला चिपळूणचा निखिल दादा. जय श्रीराम बाबा जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय मनसे, जय मनसे. बरोबर बा बरोबर आहे, जय मनसे बरोबर आहे. अजून बाकीचे वेदू दादा वगैरे येतात, अंकुश बिंकुश वेदू वगैरे येतात. आपला रेहान भाऊ पण येतोय पाठवून. आणि आता आपण म्हणजे ते आल्यावर की आपण आज जाऊया. ओ माय गॉड, कालपासून जेवला नाहीस ना? आज सकाळी पाणी पण नाही प्यायलो बोलला. आज इथं शरबत भेटणार आहे, पाणी सुद्धा पिणार नाही. म्हणजे वेदू इकडे रे जरा. वेदू काल जेवलास इथे हे आहे म्हणून? हा रात्री कमी जेवलो, आज सकाळी नाश्ता पण नाही केला. नाही, मी नाश्ता करून आलो. आणि वेदू आंघोळ केलीस काय रे? आज मला वाटत नाही इथलं पाणी. आणि आपला हेमत भाव ब्लॉग मध्ये ब्लॉग चाललाय. आणि आता आज मला वाटतं सगळं पाणी आज गढूळ होणार आहे, म्हणजे स्वच्छ पाणी असेल ते गढूळ होणार आहे. आणि ओ हत्ती, भाग्यश्रीवाल्याचा हत्ती इकडं आणि एंटर आहे. इकडं पार्किंग वगैरे आहे गाईज, इकडं बाईकची पार्किंग. हे काहीतरी नवीनच आहे. आणि आता जातोय आम्ही रेटवायला, नाश्ता रेटवायला. आणि ए रेहान, आपण आता नाश्ता रेटवायला जातोय. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मी आधी तरी कालपासून जेवला नाहीस ना? नाही बघ उपाशी पोट. अरे. मी हे खाल्ला होता जमाल गोटा. माझं पूर्ण पोट साफ झालाय क्लिअर. आता इडली, मेंदू वडा, मिसल पाव, भजी पाव जे भेटणार त्याच्यावर आम्ही फक्त तुटून रेटवणार नुसतं. म्हणजे ते फक्त बोलायचे खोटे तुम्ही घ्या, लगेच तिथं हजर. बस काउंटरच्या इथं लगेच. आणि दुसऱ्या मिनिटाला म्हणजे आंघोळ वगैरे करून लगेच जेवण. लगेच इकडे जेवण. इकडे काय बोलतोय त्यांना इथं रील वगैरे करू दे. चल आपण नाश्ता करून येऊ. तसं पण नंतर 10-15 मिनिटं काय होणार नाही. 10-15 मिनिटं गपचूप खाऊन लगेच जेवू. काय बोलतो? सोड रे अंकुश, हे मित्रांना हे करणं वगैरे कसं वाटतं ते तुम्ही सांगा कसं वाटतं. मी मस्करी बोललो, आता एकदम सिरियस मध्ये गेला. आता वेदू यार काय बोलतोय अंकुशला मी काय मस्करीत बोललो. इथे रील करतात आपण, चल गपगप नाश्ता करू ना. हा का बोल ना, चुला जाऊ गप नाश्ता करू. एकटा खातो रे या बाय. बाजारात नवीन पक्षी आलाय. ड्रोन पायलट. गाईज बहीण भावाला राखी बांधते. करून आलोय नीट यार. हाली नाही, रक्षाबंधनचं गाणं कुठचं? अरे ते दिवाळीचं आहे. अरे हुशार, हे बहीण बरोबर नाही रे. नीट ओ माय गॉड. काय तिकीट आहे बाय.
काही सगळे पब्लिक आता जाते नाश्ता करायला. फायनली काय आता आम्ही नाश्ता करायला जातो आणि इथं थांबलेत. ते बघा गाईज फायनली तो टाइम आलाय नाश्त्याचा आणि आता आम्ही नाश्ता करायला जातो वरती. तुम्हाला ते शिक्षण वगैरे दाखवतो. एक नंबर आहे गाईचा नाश्ता शिक्षण. ते जेवायचं वगैरे आणि तो डेंजर आहे. नाही आपली नाही. काका इकडे जाऊ शकतो काय? कुठे पण काका आपलेच आहेत. आणि हा स्विमिंग पूल फक्त म्हणजे इथं रूम वगैरे आहेत तिथं म्हणजे त्यांच्यासाठीच आहे. बाकी जे येतात त्यांना या साईडला आहे. एक नंबर आहे. जास्त पण कोण का ते पर्सनल रूम फक्त ज्यांनी इथे रूम घेतात ना त्यांच्यासाठी हा स्विमिंग पूल आणि एनी टाइम पूर्ण अगदी एन्जॉय करू शकता. बाहेर एकदम हिरवळ आहे तिथे तुम्ही झोपून एन्जॉय करू शकता. हे नको टाकू काय जे नका तुम्ही बघू बाकी सगळं बघा. 4.5 फूट म्हणजे बारके पोरं पण इथं येऊ शकतात. म्हणजे एकदम बारके नाही. आणि इथं लग्नाला वगैरे हॉल आहे. म्हणजे हॉल नाही रूम वगैरे आपलं प्रो कबड्डीतलं म्हणजे प्लेअरांची इथे झालेत लग्न वगैरे. आणि इकडे असे रूम वगैरे आहेत राहायला. आणि आपला वेदू भाव आज ऐकत नाही नाश्ता रेटवणार नुसता. मागातपासून याच वेळेची टाइम सगळी वाट बघतो नाश्त्याची. आपल्याला नाश्ता आहे आणि लग्नाचा हॉल आहे. लग्नाचा हॉल तू पण इथेच उरकून टाक मला तरी वाटलं. तर इथेच करेल देणार आपल्याला घरातलं. आणि एवढं आमच्यासाठी सजवलंय पण आमची तोंड नाही तशी. आम्ही सकाळी काय जण आंघोळ करून आलेत सकाळी. आणि आज एकदम आमच्यासाठी सोय वगैरे केले. एकदम असं क्लीन वगैरे आहे. वॉटर पार्क एकदम क्लीन आहे आणि अनलिमिटेड आहे. आता फक्त नाश्ता यायचं बाकी आहे. बाकी आम्ही आलो इथं सेक्शनला नुसता रेटवायचं. बाकी पंगत लागले. पहिली पंगत तिकडं दुसरी पंगत. काय रॅन चाल गेले. शॉर्टच्या नादात म्हणजे डेंजर विषय झाला. ब्लॅक येतोय ठीक आहे. गोरा कुठं आहेस? कायच प्लॅन होता काय टाकू फॅशनचं दुसरं नाव बघू म्हणजे आईजवळ सगळ्यांना एक झालं थोडं सक्सेस झालं. थोडस झालं. काय नाश्ता आला तसे पळत बघा कसे आले. तो बघा पळत आले. नाश्ता वगैरे आलेला आहे आणि फक्त आता हात मारायचा बाकी आहे. तो सिरीज गाय नाश्ता आलेला आहे. का पण करतोय आपल्या फॉलो काय यार. गाइस ये हमारा नाश्ता आ गया है और हमें अभी रेट वाला है. अंकुश देखो अंकुश ये बॉय इकडे भाऊ. ए तू व्हेज होतास ना? तू व्हेज होतास ना तू? ओ काका एवढं काका आपल्या अंकुश सुधर आयुष्यात काय करायचं असेल ना. हे बघा गाईज रेटवलाय मस्तपैकी. अरे खा ना अंकुश. ते अंकुश ब्रेडची वाट बघतोय. दाखव अंकुश कशी चव आहे. इंग्लिश हो अंकुश. चुलत आयटमची शपथ. ना चुलत आयटमची शपथ आहे. एक घास दे ना चालतो मला. चोरतो रे अक्षरशः आमच्या माझे जे जेवण आहे अक्षरशः लपवावं लागतं मला. एवढे दरिंद्र मित्र आमच्या ग्रुपमध्ये बसले. दरिंद्र त्यांचा नजर घटी दुर्घटना घडली. आज असं भजी खात होतो आणि इकडे बघितलं इथं भजी गायब. भजी कुठे भजी खात होता अशा हातात भजी पकडला आणि तिकडे वेदूशी बोलतोय. सपकन हातातले भजी ओढले डायरेक्ट तोंडात टाकले. दिस गाइस टॅलेंट आयुष्यात असं पाहिजे. माणूस आयुष्यात कधी उपाशी मारणार नाही असं टॅलेंट. मला वाटतं तुझं हे टॅलेंट आहे ना काय कंटिन्यू चालू ठेवलंस ना तर थोड्या दिवसात तू ब्लॉग मध्ये नाही पोलीस चौकीत दिसशील. पकडला हे बघ कशासाठी. गाइस तुम्ही आयुष्यात म्हणजे कानं पडू नये अंगावर म्हणून काय केलं असेल. टॉवेल रुमाल काय ठेवला असेल. या अडाण्याने बघा काय ठेवला. हे बघा
त्याच्याने काय होतं माहितीये का, काय जेवण सांगत नाही आपल्या अंगावर. थांब मी पण ठेवतो आता कसं जरा आता किती पण खा, भेटून खा. आता रिटर्न का टॉवेल नाही तो जेवण घंटा आणणार. एक काम कर ना, असं लाव आणि खाली प्लेट ठेव ना, पडलं तरी पण डायरेक्ट प्लेट मध्ये जाल घसरगुंडी सारखं. वेदू ए वेदू का असं करतोस यार, आपली लायकी वाढत चालली आता. गाईज नाश्ता वगैरे आला, नाश्ताची म्हणजे चव एक नंबर होती बादशाह. आणि इथं म्हणजे लग्नाचं वगैरे आहे इथं, म्हणजे असा मिनी महाबळेश्वरच ह्याला म्हणायला काय हरकत नाही. एक नंबर जेवण वगैरे आहे. आणि लग्नाला वगैरे तुम्ही म्हणजे लग्न करायला महाबळेश्वरला वगैरे जायची गरज नाही, इथंच आपल्या डी स्टारला करू शकतो. आणि तुम्हाला आता वरून व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे. इकडं राईड्स वगैरे आहेत अशा समोर, आणि समोरच असं म्हणजे पिंपळी हे पिंपळी गाव आहे. हा बघा छोटासाच आहे पण एक नंबर आहे, भारी आहे, स्वस्तात मस्त म्हणायला हरकत नाही. आणि आता जातोय आम्ही चड्डा चेंज करायला, आणि चड्डी बिड्डी घालून आता आम्ही उतरणार पाण्यात. जर तुम्ही चड्डी किंवा चड्डा आणला नसाल तर आपल्या इथे म्हणजे डी स्टारला आतमध्येच चड्ड्यांची सोय आहे, पण पेड आहे इथं. आता तुम्ही याल फुकटमध्ये. हे बघा इथं चड्डा वगैरे भेटतात, आणि इकडे चेंजिंग वगैरे, आणि इकडे काहीतरी पक्षी आलाय नवीन, बाजारात नवीन पक्षी लॉन्च झाला आहे. इकडे लॉकर रूम्स वगैरे आणि चेंजिंग रूम वगैरे आहेत ह्या साईडला. हे खाली कोणी चेंज करू, नाही तर मस्ती करत बसतील आणि स्विमिंग पूल झाला बाजूला आपल्याला मारत बसतील. काय इकडं एक नंबर म्हणजे अशी क्लिनिंग वगैरे आहे. ओ माय गॉड अंकुश, सगळं क्लीन आहे, म्हणजे अशी वॉटर पार्कला कशी घाण वगैरे असते. ओ चड्डी इकडे दाखव. चड्डी असल्यावरती आपलं अस्तित्व टिकून. काय ह्याला चड्डी नाही, ह्याला चड्डा म्हणतात. अंकुशचं पूर्ण अस्तित्व म्हणजे हे या चड्डीत लपलंय. त्याने ध्येय वगैरे सगळं त्याला चड्डीला त्याने अर्पण केलं. त्याचं ध्येय त्याच्या चड्डीला त्याने अर्पण काय चेंज वगैरे केलेलं आहे. सी दिस. आणि आपला बारक्या बघा अंकुश, एकदा परत घ्या ना. हे असं पाणी का अंघोळते घ्यायचं, जेणेकरून लगेच पाण्यामध्ये घ्यायचं थंडी लागत आपल्याला. हो ला ला ओ नको घे अंघोळ पाणी की थंडी लागणार ना तुला. बस 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 गाइस फायनली जातो पाण्यात. मला पाहिजे काहीतरी जो नवीनच चालू झाला, डायरेक्ट अंगावरच आला. दिखता ना नेट बस ओ आता बस. अरे हा हे पडत आलेला आता. बस कसं पण. अरे बस तुला जमत, डायरेक्ट उडी मार त्याच्यावर. आम्ही इकडे आहे. बोलवलंय काय आपल्याला इथं बोलवलं कसं वाटतं? मला असं वाटतं मी तर काय फक्त जेवायला आलोय, बाकी काय एवढा विषय नाही. ओ भाऊ आणि आता आम्ही फुल एक नंबर एन्जॉय. दिखताना 1 2 काय तुमचा भावाला इथून चाला जातो. आयुष्यात एकदा अर्धात म्हणून परत प्रयत्न करणं सोडू नका. परत आपण वर जातो. पकडून नाही
ओके 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 ए बा इथं मूव जरा तो अरे सॉम असं थोडी असं धावत जा की ना असं खाली वाकून अरे हे काय नवीन काय सीधे भाऊन काहीतरी नवीन जुगाड काढलाय ओ रियान अकबरनी त्याची बॉडी दाखवतोय वेट काय हो हे बघा ओ ओ हे तुला पोहायला नाही येत तू इथं पाहू इथं पाहू ही कुठची आहे आरसीबी गाइस आरसीबी त्याच्यावर बसलेला वरून पाणी पडला डायरेक्ट खाली हे परत ये त्याला बसू दे नीट ओ पोपट गाइस आता सर्वात वरती जाऊया तुम्हाला दाखवतो ओ माय गॉड गाइस इथून जाऊया आता ओ माय गॉड दिखताना गाइस मित्रांसोबत या फुल मजा करा फॅमिली सोबत पण येऊ शकता एक नंबर आहे अंकुश बघा येड अंकुश ते काय राहा काय पाट्टेवर नाही खाली जरा का बाई जाऊन बघ आता मी जाऊन आलो तुझ्या आधी दिखतण ढकल म्हणतात हे भावे ते पाठी जा आणि पाठ जा कुठून डेंजर आपटला डेंजर कुठून चिपळूण मधून कुठून मॅडम आहे ना कुठून ते अंकुश बघा ते बघा काय असं करते समजत नाही आता मला आता इथून जातो आम्ही पालेकर जा नाही अरे नाही जा अरे मी येत ना आधी जात गेला कुठं अरे आला आता काय तुमचा भाव जातोय ओ माय गॉड बेकार सीन झाला हो ते बघा येड अंकुश चल ट्रेन खेळू मी दाखवतो स्पीडला दाखवतो अंकुश करतो अंकुश झोप हे बघा अंकुश मी माझ्या फक्त मित्रांसोबत येऊ शकते पट्ट्या साईड शॉट थांब वेट
काय ही मजा फक्त मित्रांसोबत येऊ शकते. आमच्यात मित्र म्हणजे एका वयाचे ना, पोरींमध्ये कसं सगळ्या एका वयाच्या. तसं आमच्यात एक लग्न झालेलं आहे, एक बारका आहे. आमच्यात सर्वात बारका म्हणजे मीच आहे. तू किती जाय? 18 म्हणजे 2007चा आहे. ओ मी 8चा आहे. ओ बघा हे बघा या पप्पाची परी चिपळूणातली जलपरी बघा. हे बघ हे भाऊ पाय मार. हे आलोऱ्यातली जलपरी डेंजर वाली. उचल ढक्कल आता. हा ना जलपरी थोडी उकली कारण जलपरीचं वजन जरा जास्त आहे. हो अडकला आता. हा बघा याचं काढ अडकला. आपलं डेंजर मध्ये अडकलाय बाप. अरे राणी कधी अडकला. ए काढ. अरे अडकला. अरे हा अडकला. अरे हा काय रे नवीन. हो तो ऐक ना तो अडकला पण. थांब निघालो. फायनली मिशन सक्सेसफुल. दाखव. हे बघा हे आपण की स्टाईल आहे. काय जो ए आलोऱ्यातली जलपरी. हा ना पोपळीतली जलपरी. त्या बाकीच्या अडकले. आले. ओ माय गॉड. आता येतील जाऊ. अरे त्यात फाटी लागला मागाशी. मी बोलतो बस उठ बाहेर तू नको 3, 2, 1 बसच का. तिकीट द्या आधी. तिकीट पैसे संपल्याचे रे. उठ. ए थांबे बा. तेव्हा काही चुकलं बिकलं असेल माफ करून घे. आताच्या वेळेला परत काय मी पापा करणार नाही. 3, 2, 1 बिना तिकिटी चला जाऊन दे. अरे धरकी नाही कुठं धरायचं कुठे काय दादा धरलं तरी चालतो काय. मम्मी नाही परत असत. मम्मी चुकलं. थांबा स्टार्टिंगला जे काय फाटली काय इथं पट्टे बेकार डेंजर फाटते. जे आयुष्यातले चंद्रतारे आठवतात बेकार फाटली. डेंजर फाटले काहीच एन्जॉय वगैरे करून झालंय आणि चेंज वगैरे सगळ्यांनी केलंय. सगळ्यांनी खूप मस्त म्हणजे एन्जॉय वगैरे केले. फक्त स्लाईडला जरा बेकार फाटली. दोनदा गेलो स्लाईडवर. या मोठ्या स्लाईडवर दोनदा गेलो. ही बघा ही बेकार फाटली आमची. आणि स्वच्छता वगैरे एक नंबर आहे. तर पाणी वगैरे एकदम क्लीन आहे आणि एकदम मजा आली. आणि ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. तो म्हणजे जेवायचा. हे आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे जेवायचा. शेवटी नॉनव्हेज आम्ही नॉनव्हेज मध्ये नाव दिलंय. सूरजची फाटणार आहे कारण सूरजनी व्हेज मध्ये दिलंय. कारण कसा हात मारतो बघितलं नुसते रेटवतो आहेत. मला माहित होता. थांब येऊ दे कोणाला तरी. अजून एक कोणतरी बाकरा भेटेल. गाईच सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही जातो घरी. जेवण वगैरे एक नंबर होतं आणि इथं म्हणजे रूम्स वगैरे पण अवेलेबल आहेत एकदम रिजनेबल किमतीमध्ये. आणि रूम वगैरे पण 500 आहेत. आणि आम्ही गेलेलो त्याला काहीतरी कॉन्फरन्स रूम. तो पण एक नंबर आहे. तिथं आम्ही डान्स वगैरे केला. ते मी कॅप्चर नाही केलं आणि खूप मजा केली आम्ही. बेकार व्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.